मोठी बातमी। मुंबईतील 2006 लोकल बॉम्बस्फोट प्रकरणातील आरोपींची निर्दोष मुक्तता करण्यात आली आहे। 11 दोषींची निर्दोष मुक्तता केली आहे। एकाचा या दरम्यानच्या काळात मृत्यू झालेला। मुंबई हायकोर्टाकडून आरोपींची निर्दोष मुक्तता करण्यात आली आहे। मुंबई हायकोर्टाकडून आरोपींची निर्दोष मुक्तता करण्यात आलेली आहे। मुंबईमधील 2006 लोकल बॉम्बस्फोट प्रकरणातील आरोपींची निर्दोष मुक्तता करण्यात आलेली आहे। या दरम्यान एकाचा मृत्यू झालेला होता। मुंबई हायकोर्टाकडून आता आरोपींची निर्दोष मुक्तता केली गेलेली आहे। मुंबईमधील 2006 लोकल बॉम्बस्फोट प्रकरणामधील आरोपींची निर्दोष मुक्तता केली गेलेली आहे। या दरम्यानच्या काळात एकाचा मृत्यूही झालेला होता। या घडीची महत्त्वाची अपडेट समोर येते आहे। दोन 2006 मुंबई लोकल साखळी बॉम्बस्फोट प्रकरणामधील महत्त्वाची अपडेट समोर आलेली आहे। मुंबई हायकोर्टाकडून आरोपींची निर्दोष मुक्तता करण्यात आलेली आहे। मुंबई लोकल बॉम्बस्फोट प्रकरणामधील महत्त्वाची अपडेट आहे। आरोपींची निर्दोष मुक्तता करण्यात आलेली आहे। 11 दोषींची निर्दोष मुक्तता केली गेलेली आहे। या दरम्यानच्या काळात एकाचा मृत्यू झालेला होता। प्रतिनिधी निखिल चव्हाण आपल्याशी जोडले गेलेले आहेत। निखिल, या संदर्भात अधिकची काय माहिती समोर आली आहे? नक्कीच आपण बघितलं तर मुंबईमध्ये मोठी घटना जी घडलेली होती ती म्हणजे 2006 सालाची जी लोकलमध्ये बॉम्बस्फोट झालेला होता आणि त्या प्रकरणी पोलिसांनी तेव्हापासून चौकशी सुरू करून जवळपास 11 जणांना आहे ते ताब्यात घेण्यात आलेलं होतं आणि त्या 11 जणांना ताब्यात घेण्यात आल्याच्या नंतर त्यांच्यावरती संपूर्ण चौकशी आहे ती करण्यात आली। त्यांच्यावरती ट्रायल देखील चालवण्यात आला, परंतु आता हे जे 11 आरोपी आहेत त्यांची दोष मुक्तता आहे ती करण्यात आलेली आहे। त्यांना निर्दोष मुक्तता आहे ती या प्रकरणातून केल्याचं आपल्याला पाहायला मिळतंय। मुंबई हायकोर्टाकडून हा संपूर्णपणे जो निर्णय आहे तो देण्यात येत असून आरोपींची निर्दोष मुक्तता आहे ती सध्या तरी करण्यात आलेली आहे। त्यामुळे आता या बॉम्ब साखळी प्रकरणात पोलीस नवीन काय शोधून काढतात का हे देखील पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे। निखिल, आपण असेच जोडलेले राहा। आपल्या सोबत ॲडव्होकेट उज्ज्वल निकम जोडले गेलेले आहेत। उज्ज्वल निकमजी, महत्त्वाची अशी अपडेट आहे, 11 दोषींची निर्दोष मुक्तता करण्यात आली आहे। मुंबई रेल्वे जो साखळी बॉम्बस्फोट झाला होता त्याचा खटला मुंबईच्या सत्र न्यायालयात चालला आणि तो खटला मी काही चालवलेला नव्हता। त्याच्यामध्ये मी विशेष सरकारी वकील म्हणून कामकाज केलेलं नाही। त्यामुळे यातील आरोपी का सुटले, काय पुरावा आला होता याच्याविषयी मला कल्पना नाही। या दरम्यान एकाचा या काळामध्ये मृत्यू सुद्धा झालेला होता। आता मुंबई हायकोर्टाकडून निर्दोष मुक्तता केली गेली आहे। हा, मुंबई हायकोर्टाने निर्दोष मुक्तता केली याचा अर्थ की मुंबईच्या सत्र न्यायालयाने जो निकाल दिला होता तो सकृत दर्शनी फक्त कबुली जबाबावरती निकाल दिलेला होता असे स्पष्ट होत आहे आणि त्या आरोपींचा कबुली जबाबावरती तो मुंबई उच्च न्यायालयाने ग्राह्य धरला नसावा आणि म्हणून त्यांची सुटका केली असावी। उज्ज्वल निकमजी, आपण जर बघितलं तर यामध्ये 5 जणांना फाशी तर 7 जणांना शिक्षाही सुनावली गेलेली होती। याच्या उलट हा निकाल लागल्याचं दिसतंय। आपले यावरती काय प्रतिक्रिया आहे? हॅलो, माझा आवाज आपल्यापर्यंत पोहोचतोय? अरे पण तो खटला चालवत नव्हता, ते सांगू का ती चालवत नव्हता। धन्यवाद आपण दिलेल्या प्रतिक्रियेसाठी। 2006 मुंबई लोकल साखळी बॉम्बस्फोट प्रकरणामध्ये निर्दोष मुक्तता केलेली आहे। प्रतिनिधी निखिल चव्हाण यांच्याकडे आपण पुन्हा जाऊयात। निखिल, खरं तर आधी फाशी त्याच्यानंतर निर्दोष मुक्तता असा उलट निकाल कसा लागू शकतो, याबाबत काय आपल्याकडे माहिती आहे? नक्कीच आपण पाहिलं तर या संपूर्ण प्रकरणात कोर्टात ट्रायल आहे ती चालवण्यात आलेली होती। सर्वप्रथम या आरोपींना जी सजा आहे ती देखील सुनावण्यात आलेली असताना त्यांनी मात्र मुंबई हायकोर्टामध्ये धाव घेतली आणि त्यानंतर हे संपूर्ण प्रकरण आहे ते पुन्हा एकदा ट्रायलवरती चालवण्यात आलं आणि नंतर आपण पाहिलं तर आता जे काही पुरावे या ठिकाणी ठेवण्यात आलेले होते आणि त्या पुराव्यांच्या आधारे त्यासोबतच जे काही त्या ठिकाणी अस्तित्वात असणारे त्या घटनेमध्ये यांचा देखील काही प्रमाणात जो जबाब आहे तो देखील घेतलेला होता।
परंतु आता जो कोर्टाने निकाल दिलेला आहे त्यामध्ये सध्या तरी यांची निर्दोष मुक्तता आहे ती करण्यात आलेली आहे. परंतु हे जर प्रकरण एवढं गंभीर आहे त्याचा पुन्हा तपास किंवा मग हे प्रकरण नक्की कसं घडलेलं होतं याचा तपास देखील पोलीस हे करू शकतात. परंतु सध्या तरी मुंबई हायकोर्टाकडून दिलेला हा महत्त्वाचा निर्णय आहे तो आपल्याला या ठिकाणी मानावा लागेल. निखिल, खरं तर मुंबई पोलिसांच्या तपासाला हा मोठा धक्का म्हणावा लागेल का? नक्कीच, कारण मुंबई पोलिसांनी जेव्हा ही घटना घडली त्याच्यानंतर लागलीच जवळपास सर्वच यंत्रणांना कामाला लावून याची चौकशी आहे ती करण्यात आलेली होती आणि त्यानंतर 211 जणांना जे ताब्यात आहे ते घेण्यात आलेलं होतं. त्यामुळे मुंबई पोलिसांचा तपास हा आणि त्यानंतर देण्यात आलेला कोर्टाकडून निर्णय त्याच्यावरती आलेले कोर्टाचा निष्कर्ष हे देखील पाहणं तेवढंच महत्त्वाचं ठरावं लागणार आहे. परंतु या प्रकरणात आता मुंबई पोलीस पुन्हा एकदा चौकशी करतात का हे देखील पाहणं तेवढंच महत्त्वाचं ठरणार. अगदीच निखिल, आता यानंतर तपास यंत्रणा कोणती पावलं उचलू शकतात? नक्की आपण पाहिलं ज्यावेळी हा बॉम्बस्फोटचा ही घटना घडली त्यानंतर मुंबई पोलिसांसोबतच सर्व तपास यंत्रणा आहेत त्या या प्रकरणी चौकशी करत होते. काही परदेशातून किंवा या संबंधात कुठल्या दहशतवादी संघटनांचा हात आहे का या अनुषंगाने देखील हा जो तपास आहे तो करण्यात आलेला होता आणि त्या अनुषंगाने जो तपास करून 11 जणांना अटक केलेली होती. त्यानंतर आता कोर्टाचा आलेला निर्णय त्यामुळे पुन्हा एकदा मुंबई पोलीस याच अनुषंगाने तपास आहे ते करू शकतात. त्यामुळे मुंबई पोलिसांची आता काही नवीन टीम किंवा या संदर्भात काही पावलं असणार आहेत का हे पाहणं तेवढंच महत्त्वाचं ठरणार आहे. खरं तर निखिल, या बॉम्बस्फोटाने पूर्ण मुंबई हादरून गेलेली होती. मात्र आपण जर बघितलं तर 5 जणांना फाशी तर 7 जणांना शिक्षा सुनावली गेलेली होती. एकीकडे असा हा निकाल पाहायला मिळतोय. नक्कीच, बऱ्याच वेळी आपण पाहिलं तर ज्यावेळी खालच्या कोर्टातून केस ही उच्च न्यायालयामध्ये येते त्यावेळी ह्या संपूर्णपणे जे पुरावे असतात किंवा मग या संदर्भातले सर्व साक्ष आहेत ते तपासली जातात. या आरोपींचा नक्की त्यावेळी काय सहभाग होता आणि या संदर्भात आता उच्च न्यायालयाला या संदर्भात काय नक्की निष्कर्ष आढळलेला आहे. त्यामुळे हे प्रकरण खूप महत्त्वाचं आहे. या प्रकरणात निखिल, मी आपल्याला थोडंसं थांबवते. आपण असेच जोडलेले राहा. आपल्यासोबत ॲडव्होकेट असीम सरोदे जोडले गेलेले आहेत. असीम सरोदे, जी आपण खरं तर बघतोय हा एक धक्कादायक निकाल म्हणावा लागेल. निकाल धक्कादायकच आहे, कारण की साखळी बॉम्बस्फोट हा महाराष्ट्राच्याच नाही तर भारताच्या जिवारी लागलेला अशा प्रकारचा हल्ला होता आणि त्याच्यामधल्या आरोपींची निर्दोष मुक्तता होत असेल तर याबाबत आपण सगळ्यांनीच म्हणजे न्यायव्यवस्थेतल्या सगळ्यांसह न्यायाधीशांसह सगळ्यांनी आत्मनिरीक्षण करायला पाहिजे की आपण अशा प्रकारच्या न्यायनिर्णयातून जेव्हा उच्च न्यायालयात प्रकरण येते तेव्हा त्या आरोपींची सुटका का होते, म्हणजे दर्जेदार न्याय हा खालच्या पातळीवरच्या न्यायालयात का मिळाला नाही हा सुद्धा एक मुद्दा आहे. त्याचबरोबर ही जी हिंसा आहे म्हणजे त्याला आपण बिनडोक हिंसा असं म्हणू की कोणाला मारायचं असं न ठरवता जे कोणी मरतील ते चालतील पण हिंसाचार पसरला पाहिजे, दहशतवाद वाढला पाहिजे, अशा प्रकारच्या प्रकरणांच्या संदर्भात केसेस चालवणारे जे सगळे वकील असतात, न्यायाधीश असतात, पोलीस असतात आणि डॉक्टर सुद्धा असतात जे मेडिकल एव्हिडन्सेस गोळा करतात, या सगळ्यांच्याच कामकाजावर प्रश्नचिन्ह निर्माण होत असते. त्यामुळे आपण सगळ्यांनीच आपला आत्मपरीक्षण केलं पाहिजे असं मला वाटतं. की उच्च न्यायालयाचा निर्णय वाचलेला नाही, तो निर्णय वाचल्यानंतर मी आणखी विस्तृत त्याच्याबद्दलच बोलू शकेन. असीम सरोदेजी, आपण जसं आता सांगताय पण आपण जर बघितलं तर एकीकडे फाशीची शिक्षा सुनावली गेलेली होती तर दुसरीकडे दोषींना निर्दोष मुक्तता केल्याचं दिसतंय. एवढी मोठी तफावत कशी पाहायला मिळू शकते? बरेचदा काय होते की जेव्हा दहशतवादी हल्ले होतात तेव्हा त्यातल्या आरोपींच्या संदर्भातला विचार हा भावनिक होऊन केला जातो. आपल्या सगळ्यांच्याच भावना एवढ्या उच्च पातळीला गेलेल्या असतात की यांनी देशविघातक कृत्य केलेलं आहे, यांना फाशीची शिक्षा झाली पाहिजे अशा मागण्या होतात, मोर्चे निघतात, राजकीय लोक तसे स्टेटमेंट करायला लागतात आणि त्यामुळे न्यायालयांवर पण एक दबाव असतो. जे लोअर कोर्टातले न्यायाधीश असतात ते अशा प्रकरणामध्ये बरेचदा आपण का न्यायाधीश झालो असं त्यांना वाटू शकते, एवढे दबाव त्यांच्यावर येतात आणि त्यामुळे पुरावा संशोधन जे आहे ते चांगलं झालं नसेल तरी पण आरोपींना प्रायमा फेसी ग्राउंडवर हे दिसून शकते की त्यांचा सहभाग थोडाफार असेल तर शिक्षा बरेचदा होते. त्याच्यामध्ये फाशीची शिक्षा झाली खूपच मोठी शिक्षा आहे आणि एकदम निर्दोष मुक्तता हे दोन वेगवेगळे गोष्टी आहेत.
त्यामुळे आपण उच्च न्यायालयाच्या निर्णयाची प्रतीक्षा केली पाहिजे की तो निर्णय जो आहे तो निकाल प्रत आपल्याजवळ येईल आणि तो वाचताना आपल्याला लक्षात येईल की नेमक्या कोणत्या तफावतींवर उच्च न्यायालयाने बोट ठेवलेला आहे. त्यामुळे मग सत्र न्यायालयाचा निर्णय फिरलेला आहे किंवा बदललेला आहे त्याचं विश्लेषण तेव्हाच आपल्याला योग्य प्रकारे करता येईल. असीम सरोदेजी, आपण सांगताय की आपल्याला उच्च न्यायालयाची प्रतीक्षा करावी लागेल, पण आपण जर बघितलं तर आता तपास यंत्रणांसमोर कुठले कायदेशीर मार्ग उपलब्ध असतील? अशा निर्णयाला आव्हान दिलंच जाऊ शकते, परंतु ते देत असताना मेरिटवर ते आहे का हे बघितलं पाहिजे. कारण आता परत एकदा राजकारण याच्यातनं होऊ शकते. राजकीय दृष्टीकोन आम्ही त्याला आव्हान देणार, सरकार यातून घेणार नाही असं वगैरे काहीतरी वक्तव्य होतील सुप्रीम कोर्टामध्ये. परंतु ती सुप्रीम कोर्टामध्ये केस दाखल करणे योग्य आहे का हे उच्च न्यायालयाचा निर्णय वाचल्यानंतर ठरवता आलं पाहिजे. आणि तसं असेल किंवा उच्च न्यायालयाचा निर्णय हा योग्यच असेल, न्यायिक कोणती चूक त्याच्यामध्ये नसेल तर हे सांगण्याची हिंमत राजकीय लोकांमध्ये पाहिजे की सत्र न्यायालय. असीम सरोदेजी, कोर्टानं साक्षीदारांवर विश्वास ठेवला नाही असं दिसतंय, यावर काय आपलं प्रतिक्रिया आहे? कसं आहे की बऱ्याच प्रकरणांमध्ये अशा खोटे साक्षीदार आणले जातात, बनावट साक्षीदार आणले जातात. त्यांना तयार केलं जाते, काय बोलायचे सांगून त्यांना पाठवलं जाते न्यायालयामध्ये. कारण की लोकांच्या भावनांचा आदर करताना न्याय असाच झाला पाहिजे, एका विशिष्टच प्रकारचा झाला पाहिजे असा आग्रह आपण निर्माण करतो सगळेजण आणि त्या दबावाला एकूणच यंत्रणा बळी पडते असं आपल्याला दिसते. त्यामुळे त्यातला दर्जा निघून जातो आणि एक दाखवण्यापुरती जी शिक्षा होते तेव्हा प्रकरण शांत होते, बातम्या येणं बंद होते आणि मग उच्च न्यायालय सर्व. असीमजी, धन्यवाद. आपण पुढारी न्यूजशी संवाद साधला, याबद्दल सविस्तर विश्लेषण केलं. तर मुंबई हायकोर्टाकडून 11 दोषींची निर्दोष मुक्तता करण्यात आलेली आहे. 5 जणांना आधी फाशी, नंतर 7 जणांना जन्मठेपेची शिक्षा सुनावली होती. मात्र 19 वर्षाच्या प्रदीर्घ काळानंतर 11 दोषींची निर्दोष सुटका करण्यात आलेली आहे. मुंबई हायकोर्टानं मोठा तफावत असा निकाल दिलेला आहे.